नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर स्वाभाविकच संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. त्यांचं कुटुंब हे सुद्धा अजून धक्क्यातून सावरलेलं नाही. अर्थात सुनेत्रा पवार यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या आहेत, कारण शेवटी राजकारण आहे, ते पुढे सुरू ठेवणं हे आवश्यक असतं. त्यानुसार त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं, त्या गटनेत्या झाल्या आणि आता राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा झालेले आहेत. त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याकडे सुद्धा खासदारकीची जबाबदारी येणार आहे. तर अशा सगळ्या परिस्थितीत कुटुंब जे आहे ते एक प्रकारे स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करते. पण अजित पवार यांची जी काही जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झालेली आहे ती काही भरून येणं शक्य नाही आहे. त्यामुळे हे कुटुंब जे आहे ते कितीही जरी म्हटलं तरी तो धक्का जो आहे त्याच्यातून सावरणं आत्ता लगेच हे शक्य नाही, त्याला काही काळ जावा लागेल. त्यामुळे अजित पवारांचं जे आकस्मिक निधन झालं त्या संदर्भात त्यांचंसुद्धा काही म्हणणं असेल की याच्यामध्ये काही त्रुटी असू शकतात, जे विमान कंपनी आहे म्हणा की या संदर्भात, तर त्याची काही चौकशी व्हावी. त्या चौकशीतून जे काही निष्कर्ष येतील ते काढून काय नेमकं घडलं होतं हे समोर यावं अशी त्यांची अपेक्षा असेल. आणि त्यांनी ते सांगितलेलं आहे, त्यांच्या नेत्यांनी, अजित पवारांच्या पक्षातील नेते तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने चौकशी व्हावी आणि यातलं जे काही घडलं, कशामुळे घडलं हे कुठेतरी समोर यावं अशी त्यांची अपेक्षा आहे. पण त्यासाठी ते रोजच्या रोज आग्रह धरत आहेत, आक्रमक झालेले आहेत, वारंवार आरोप करतायत कुठल्या तरी संस्थेवर किंवा एखाद्या व्यक्तीवर. असं कुठे दिसून येत नाही. त्यांनी या ठिकाणी जे काही प्रयत्न व्हायला पाहिजे त्या सगळ्या घटनेमागे काय घडलेलं आहे नेमकं हे समोर यावं या दृष्टीने त्यांची अपेक्षा आहे. पण रोहित पवार जे अजित पवारांचे पुतणे आहेत ते मात्र ज्या पद्धतीने रोजच्या रोज हा सगळा विषय लावून धरत आहेत हे पाहिल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटते की रोहित पवार एवढं सगळं का करतायत, कशासाठी एवढा आक्रमकपणा त्यांनी दाखवलेला आहे. मग कधी दिल्लीत पत्रकार परिषद घेणं, कधी मुंबईत घेणं, आता तर अधिवेशन आहे त्या दरम्यानसुद्धा ते पत्रकारांशी बोलत आहेत आणि त्या माध्यमातून हा विषय जो आहे तो अधिकाधिक गुंतागुंतीचा विषय करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक संस्थेवर ते आरोप करतायत, पोलिसांवर संशय घेत आहेत, वेगवेगळ्या गोष्टींवर संशय त्यांचा घेणं सुरू आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीत वाटायला लागतं की रोहित पवार हे सगळं का करतायत. दुसरीकडे शरद पवार हे आजारी आहेत, त्यामुळे ते स्वाभाविकपणे सार्वजनिक जीवनामध्ये कुठेही आता सध्या बाहेर पडताना आपल्याला दिसत नाहीत. अजूनही ते रुग्णालयातच दाखल आहेत असं म्हटलं जाते. तर त्यामुळे त्यांचं कुठेही याच्या संदर्भातलं वक्तव्य येत नाही आहे. सुप्रिया सुळेसुद्धा गप्प आहेत, त्यासुद्धा रोहित पवार एवढा आक्रमकपणा दाखवत आहेत तर त्याला दुजोरा देणं, त्याला पाठिंबा देणं हे सुद्धा सुप्रिया सुळेंकडून दिसत नाही. त्यामुळे शरद पवारही बोलत नाहीत, सुप्रिया सुळेही बोलत नाहीत. फक्त बोलताना एकच व्यक्ती दिसते आणि ती म्हणजे रोहित पवार. त्यामुळे सगळ्या लोकांना मनामध्ये विचार येतो की रोहित पवार एवढं आग्रही का आहेत, काय कारण आहे. आणि त्याच्याविषयी अनेकांनी वेगवेगळी मतं व्यक्त केलेली आहेत. त्याच्याविषयी बोलण्यासाठी आजचा व्हिडिओ नाही की का रोहित पवार हे करत असतील, पण रोहित पवार हे करतायत हे आपल्याला पाहायला मिळते. जेवढा आग्रह, जेवढा आक्रमकपणा अजित पवारांचं कुटुंब, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, त्यांचे पुत्र यांच्याकडून केला जात नाही, दाखवला जात नाही, तेवढा आक्रमकपणा रोहित पवार दाखवत आहेत. आणि ते रोजच्या रोज पत्रकार परिषद घेणं हे तर काम करतातच आहेत. आत्ता पोलीस ठाण्यामध्ये जाऊन सुद्धा तिथे गोंधळाचं वातावरण झालं. FIR काही करून दाखल करा यासाठी ते आग्रही होते. कशा पद्धतीने पोलीस अधिकारी आणि त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला हे आपण पाहिलेलं आहे. त्यातून हे आश्चर्य वाटायला लागतं, कारण रोहित पवार आणि अजित पवार यांचं नातं आहे माहितीच आहे सगळ्यांना की पुतण्या आणि काका असं नातं आहे. पण एवढंही ते नातं नव्हतं की रोजच्या रोज आपल्या काकांबद्दल बोलल्याशिवाय रोहित पवारांना राहवत नव्हतं किंवा आपलं कामाला जाण्यापूर्वी अजित पवारांचे आशीर्वाद घेतले, अजित पवारांची 4 गोष्टी बोलल्या आणि मगच कामाला सुरुवात केली, असंही काही ते नातं नव्हतं. ते काका होते इथपर्यंत ठीक होतं, पण ते होते दुसऱ्या पक्षात. रोहित पवार हे काय अजित पवारांच्या पक्षातलेही नाहीत, ते शरद पवारांच्या पक्षातले आहेत, त्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले आहेत. त्यामुळे त्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही असा संबंध नव्हता. भलेही ते एकत्र येत असतील, निवडणुकांमध्ये सुद्धा एकत्र लढवलं त्यांनी, पण ती तात्पुरती व्यवस्था होती.
पण अजित पवारांचा पक्षच वेगळा होता, तो स्वतंत्रपणे वाटचाल करत होता, त्यामुळे त्यात रोहित पवारांना कुठेही स्थान नव्हतं. आणि कुठेही अशा पद्धतीने रोहित पवार रोजच्या रोज अजित पवारांची भेट घेत आहेत, आपल्या काकींची भेट घेत आहेत, काकींची ख्याली खुशाली विचारतायत, अजित पवारांची ख्याली खुशाली विचारतायत, त्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही, असं कधीच दिसलं नाही. त्यामुळे लोकांना आश्चर्य वाटतं की अचानक रोहित पवारांना एकदम काकांविषयी काकींविषयी एवढं प्रेम का वाटू लागलेलं आहे. अजित पवारांच्या अपघाताच्या संदर्भात तपास व्हावा हे स्वाभाविक आहे, ते कोणालाही वाटतंय. तो तपास सुरू पण आहे. CIDने पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलेलं आहे की आमचा तपास सुरू आहे. या संदर्भात वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या व्यक्ती ज्या ज्या यांचा या सगळ्या घटनेशी संबंध आहे त्या सगळ्यांशी आम्ही बोलणार आहोत, त्यांचे अहवाल आम्ही घेणार आहोत, त्यातून एका निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचू. त्यासाठी आवश्यक ते काही पुरावे आम्हाला मिळालेले आहेत. अर्थात पुरावे म्हणजे घातपातच झाला अशा अर्थाने नव्हे. ते म्हणाले की पुरावे म्हणजे त्यातल्या काही गोष्टी ज्याच्यावर विश्वास ठेवता येऊ शकतो, ज्या केवळ डोळ्यांनी आपल्याला पाहता येतात म्हणून नव्हे, त्याला पुरावे म्हटलं जातं. त्या घटनेतले ते त्यांच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे काही कालावधी लागेल त्याला सगळा तपास होईपर्यंत. पण रोहित पवार ज्या आक्रमक पद्धतीने सांगताय की आत्ताच तपास व्हायला पाहिजे, अमुक याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, तमुक याला पकडलं पाहिजे, त्याला दोषी ठरलं पाहिजे, हे सगळं ते का करतायत. आणि त्याच्यावर शरद पवारही काही बोललेले नाहीत, सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या सुद्धा काही बोललेल्या नाहीत. शरद पवारांचं स्पष्ट सांगितलं होतं की हा काही घातपात नाही आहे, हा एक अपघातच आहे, हे त्यांनी पहिलंच स्पष्ट केलं होतं. तरी देखील रोहित पवार ही भूमिका घेत आहेत. आता तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, राज ठाकरेंची भेट घेतली, वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घेऊन ते आपला सगळा मुद्दा समजावण्याचा प्रयत्न करतायत. पण या सगळ्या याच्यात ते कुठेही आपल्या काकींना भेटलेलं नाही. त्या उपमुख्यमंत्री झाल्या, राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, त्यांना भेटून आपण काय काय करतो आहोत याची कुठेतरी माहिती करून देणं आवश्यक होतं. कारण शेवटी ते जरी काकांसाठी लढत असले, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत असले, तरी शेवटी त्यांच्या पत्नी ज्या काकी आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचवलं पाहिजे की आपण काय काय करतोय, याच्यामध्ये मला सहकार्य करा किंवा मला पाठिंबा द्या, असं काहीतरी झालं असतं. किंबहुना जर सुनेत्रा पवारांनी हा सगळा विषय लावून धरला असता आणि त्याला रोहित पवारांचा पाठिंबा असता, ते त्यासाठी सगळी मदत करताय असं दिसलं असतं, तर कोणालाही काही वावगं वाटलं नसतं. पण एका बाजूला सुनेत्रा पवार आपल्या पक्षाचं काम बघायला सुरुवात करतायत आणि दुसरीकडे रोहित पवार मात्र आपल्या पक्षाचं काम सोडून अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी का झटतायत असा प्रश्न निर्माण होतो. मग त्याच्यात त्यांनी सुनेत्रा पवारांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, त्यांच्या मुलांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. असं का घडलेलं नाही असा स्वाभाविक प्रश्न लोकांच्या मनामध्ये येतो की त्यांच्याशी बोलून ते का नाही हे सगळं करत आहेत. ते फडणवीसांना भेटतात, राज ठाकरेंना भेटतात, आणखी कोणाकोणाला भेटतायत, दिल्लीत जात आहेत, पण सुनेत्रा पवारांना काही भेटलेले नाहीत. काकींवर कसा अन्याय होतोय, काकींना कसं घेरलं जाते, त्यांच्यावर कसं नियंत्रण मिळवलं जाते, असं ते आता सांगायला सुरुवात केली आहे त्यांनी. आणि त्यासाठी त्यांनी आधार घेतला तो म्हणजे ज्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलं, त्या बैठकीतला एक व्हिडिओ शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या काही IT सेलमधल्या लोकांनी तो जाहीर केला. आणि त्याच्यामध्ये असं दिसतंय की प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांचे पुत्र जय पवार यांना कुठेतरी हाताने काहीतरी मार्गदर्शन करतायत असं दिसतंय. त्याचा त्यांनी असा अर्थ काढला की बघा जय पवारांवर कसा अन्याय होतोय, त्यांना कसं त्या ठिकाणी दुय्यम वागणूक दिली जाते. अजित पवार असते ते हे खपवून घेतलं नसतं, पण आज बघा जय पवारांवर काय स्थिती आली. एक प्रकारे सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांच्यावर कसं एक प्रकारे नियंत्रण आणलं जाते या सगळ्या पक्षातल्या नेत्यांकडून, प्रफुल्ल पटेल, तटकरे वगैरे यांच्याकडून, असा दाखवण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात तो खरा जेव्हा व्हिडिओ काही लोकांनी टाकला फॅक्ट चेक करून की काय नेमकं घडलं होतं, तर त्याच्यात दिसतं की जय पवार जे आहेत ते दुसऱ्या रांगेत बसले होते. आणि तेव्हा प्रफुल्ल पटेलांनी त्यांना सांगितलं की तुम्ही इथे या, आणि त्यांना पुढच्या रांगेत बसवलं. पहिल्या रांगेत ते बसले नंतर. हा पूर्ण व्हिडिओ आहे. पण तो न दाखवता अर्धा व्हिडिओ दाखवून एक प्रकारे कसं सुनेत्रा पवारांचं स्थान तिथे दुय्यम आहे, त्यांना कसं नियंत्रित केलं जाते, त्यांच्यावर कसा काही लोक अंकुश ठेवत आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. अगदी सुनेत्रा पवारांची गैरवर्तनसुद्धा केलं जातं असंही त्यांनी आक्षेप घेतला. इथपर्यंत ही सगळी मर्यादा गेलेली आहे. त्यामुळे मग पणात प्रश्न येतो की रोहित पवार एवढं सगळं का करतायत. आणि आता ते सगळ्या लोकांशी भेटून झाले, सुनेत्रा पवारांना काही ते भेटलेलं नाहीत. सुनेत्रा पवारच आता यावर कधीतरी बोलतील असं वाटतंय हे सगळं बघून. अर्थात त्यांचा तो स्वभाव नाहीये ते वारंवार कुठे मीडियासमोर जाणं,
यापूर्वी म्हणजे अजितदादा हयात असताना सुद्धा मीडियासमोर जाणं, आपलं रोजच्या रोज काहीतरी बडबडणं हे त्यांनी कधी केलेलं नाही. अगदी सामाजिक कार्यात सुद्धा त्या होत्या, तेव्हाही त्या कधी मीडियासमोर आलेल्या दिसल्या नाहीत. त्यामुळे ते यावेळेला सुद्धा बोलतील की नाही माहिती नाही. आत्ता तर प्रचंड मोठा धक्का त्यांना बसलेला आहे. अशा याच्यात अशी बडबड करणं आणि कोणावर तरी टीका करणं हे ते टाळतातच आहेत. पण कुठेतरी त्यांनी बोलावं असं मग अपेक्षा व्यक्त केली जाते लोकांकडून, कारण हे कुठेतरी मर्यादेच्या पलीकडे गेलेलं आहे. आणि सुनेत्रा पवारांना न विचारता स्वतःच रोहित पवार या सगळं न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेमध्ये धावाधाव करतायत, हे कुठेतरी खटकणार आहे लोकांना. आणि त्यामुळे लोकांचं असं म्हणणं आहे, लोकांची अशी अपेक्षा आहे की सुनेत्रा पवार काय बोलतील का. पण त्या बोलल्या तर काय होईल, कारण त्या बोलल्या तर हे सगळे मुद्दे करतील, त्या समोर आणू शकतील की जे काही कोणाला करायचे ते सुरू आहे, प्रक्रिया सुरू आहे. आणि रोहित पवार हे सगळे जे काही आरोप करतायत ते सरकारवर करतायत. सरकार काही करत नाही, सरकार गुन्हा नोंदवून घेत नाहीये, सरकार चालढकल करते, अडथळे आणते. हे जेव्हा रोहित पवार सांगतात तेव्हा त्यांना हे लक्षात नाही की याच सरकारमध्ये सुनेत्रा काकी सुद्धा आहेत, त्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना एक प्रकारे तुम्ही टार्गेट करताय की त्या सुद्धा सरकारमध्ये आहेत आणि असं सरकार अजित पवारांसंदर्भात न्याय देत नाहीये. आणि त्यामुळे वाटतं की कुठेतरी सुनेत्रा पवार या संदर्भात बोलतील आणि आपलं मत एकदाचं व्यक्त करतील. पाणी नाकाच्या वर गेलं की त्या ठिकाणी असं त्या बोलावंच लागतं, तसं त्या कदाचित बोलतील शेवटी, सहन न होऊन असं वाटायला लागतं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.